महाड तालुक्यामध्ये तलाठी व मंडळ अधिकारी एबीसीच्या जाळ्यात सातबारावर नोंद करण्यासाठी 3000ची मागितली होती लाच। तलाठ्याला महाड क्रांतीस्तंभ येथून तर मंडळ अधिकाऱ्याला बिरवाडी येथून घेतले ताब्यात। मागील काही दिवसांपूर्वी पोलादपूर तालुक्यातील तहसीलदारावर अँटी करप्शन विभागाने कार्यवाही केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यामध्ये तलाठी व मंडळ अधिकारी यांना 3000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। सदरची घटना शुक्रवार दिनांक 4 एप्रिल रोजी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास महाड येथे घडली आहे। लाचखोर तलाठी सूरज मोहनलाल पुरोहित राहणार एप्पल प्लाझा नवेनगर महाड व लाचखोर मंडळ अधिकारी भगवान तेजराव मोरे राहणार बिरवाडी अशी दोघा लाचखोर लोकसेवकांची नावे असून अँटी करप्शन विभागाने त्यांना अटक केली आहे। सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांच्या पत्नीने वरंडोली महाड येथे काही क्षेत्र खरेदी केले होते। नमूद मालमत्तेच्या सातबारा उतारा नोंदीवर तक्रारदार यांच्या पत्नीचे नाव नोंद करून देण्याकरिता वरंडोली गावचे तलाठी सूरज पुरोहित व मंडळ अधिकारी भगवान मोरे यांनी 3000 रुपये लाचेची मागणी केली असता याबाबत तक्रारदार यांनी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली। रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाड क्रांतीस्तंभ येथे सापळा रचून तलाठी सूरज पुरोहित याला रंगेहात पकडले तर मंडळ अधिकारी भगवान मोरे यांना बिरवाडी येथून ताब्यात घेतले। अँटी करप्शन विभाग ठाणे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो रायगड जिल्हा उप अधीक्षक शशिकांत पाडावे, पोलीस निरीक्षक संतोष भिसे, पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, पोलीस हवालदार सचिन आडपाटकर, पोलीस हवालदार सागर पाटील यांच्या टीमने सापळा रचून लाचखोर तलाठी व मंडळ अधिकारी यांना रंगेहात पकडून महत्त्वाची कामगिरी केली। ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड रायगड। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह।